महाराष्ट्राच्या भूमी कायद्यांमध्ये आहे ना, दोन खूप मोठे आणि खरं तर ऐतिहासिक बदल होणार आहेत. पहिला बदल आहे देवस्थान इनाम जमिनींशी संबंधित आणि दुसरा आहे जमिनीला अकृषिक म्हणजेच NA करण्याच्या प्रक्रियेबद्दल. आता हे बदल नेमके आहेत तरी काय आणि याचा परिणाम काय होणार आहे? चला, हेच आपण आज सविस्तरपणे समजून घेऊया. बरं, जर यापैकी कशाशीही तुमचा थोडा जरी संबंध असेल तर पुढची काही मिनिटं खूप महत्त्वाची आहेत. कारण दशकानुदशके कायदेशीर कचाट्यात अडकून पडलेल्या जमिनी आता मोकळ्या होणार आहेत आणि यामुळे अनेकांसाठी संधींची नवी दारं उघडणार आहेत, हे नक्की. आणि ही काही छोटी गोष्ट नाहीये. आपण बोलतोय तब्बल 4.5 लाख हेक्टर जमिनीबद्दल. विचार करा, एवढी प्रचंड जमीन अनेक वर्षांपासून कायदेशीर गुंतागुंतीमुळे विकासाच्या बाहेर होती. आता ती मुख्य प्रवाहात येण्याची शक्यता निर्माण झालीय. हा आकडाच आपल्याला या समस्येची खोली दाखवून देतो. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या मुद्द्यापासून, तो म्हणजे देवस्थान जमिनी. बघा, अनेक वर्षांपासून या जमिनींची विक्री किंवा विकास करणं म्हणजे अक्षरशः अशक्य होतं. पण आता असं दिसतंय की सरकार यावर एक ठोस आणि निर्णायक तोडगा काढण्याच्या तयारीत आहे. पण देवस्थान इनाम जमीन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अशी जमीन आहे जी पूर्वी धार्मिक संस्थांना दान म्हणून दिली गेली होती आणि इनाम या वर्गात ती मोडत असल्यामुळे तिच्या खरेदी विक्रीवर आणि अगदी वापरावर सुद्धा खूप कडक बंधनं होती. आत्तापर्यंतची परिस्थिती कशी होती? प्रचंड गुंतागुंतीची. म्हणजे विचार करा, या जमिनी विकायच्या असतील किंवा त्यावर साधा विकास करायचा असेल तरी जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्तांच्या ऑफिसमध्ये चक्रा मारून मारून लोक हैराण व्हायचे. ह्या सगळ्या किचकट प्रक्रियेत वेळ आणि पैसा किती वाया जात असेल याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. पण आता चित्र बदलणार आहे. सरकार एक नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे आणि या कायद्यामुळे हजारो शेतकरी आणि डेव्हलपर्सना एक खूप मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. मग हा कायदा कसा पुढे जाणार आहे? तर बघा, त्याचा मसुदा म्हणजे ड्राफ्ट तयार आहे. तो लवकरच लोकांसमोर सूचना आणि हरकतींसाठी ठेवला जाईल आणि मग सगळ्यांच्या सूचनांचा विचार करून जुलैच्या अधिवेशनात या कायद्याला फायनल केला जाईल. चला, आता वळूया दुसऱ्या मोठ्या बदलाकडे. तो आहे NA प्रक्रियेबद्दल. जमिनीला अकृषिक करणं म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल करणं हे पूर्वी एक मोठं आव्हानच होतं. पण आता ही प्रक्रिया अक्षरशः बदलून टाकण्यात आली आहे आणि ती खूप सोपी झाली आहे. आधी कसं होतं? जमिनीचा वापर शेतीऐवजी दुसऱ्या कामासाठी करायचा असेल तर सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागायचे. अनेक किचकट तांत्रिक अटी, यामुळे सगळाच मामला खूप वेळ खाऊ आणि त्रासदायक होता. पण आता जुन्या आणि नव्या प्रक्रियेतला फरक बघा. तो जमीन आसमानाचा आहे. जिथे आधी फायलिंगचे ढिगारे होते, भ्रष्टाचाराला वाव होता आणि सतत ऑफिसच्या चक्रा माराव्या लागत होत्या, तिथे आता महाआयटीच्या माध्यमातून सगळं काही ऑनलाईन आणि पारदर्शक झालंय. आता फक्त एक ठरलेला प्रीमियम भरायचा आणि जमिनीचं रूपांतर अगदी सहज होणार. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय. पण या बदलांचा नेमका फायदा कोणाला होणार आहे आणि कसा होणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, याचं उत्तर शोधूया. याचे फायदे अगदी स्पष्ट आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे देवस्थान जमिनी आहेत त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. रिअल इस्टेट क्षेत्राला तर मोठी चालना मिळेल, कारण या अडकलेल्या जमिनींवर नवीन प्रकल्प उभे राहू शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कायदेशीर गुंतागुंत कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि व्यवहारात पारदर्शकता येईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे दोन्ही निर्णय महाराष्ट्राच्या महसूल क्षेत्राला एक नवी दिशा देत आहेत. यामुळे प्रशासकीय कामं सोपी होतील आणि त्याचवेळी आर्थिक विकासालाही मोठी गती मिळेल. खरं सांगायचं तर अनेक तज्ज्ञ याला राज्याच्या महसूल विभागाच्या इतिहासातला एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय मानत आहेत. दशकांपासून रखडलेला एक मोठा प्रश्न मार्गी लागतोय, त्यामुळे याचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम नक्कीच दिसतील. तर देवस्थान जमिनींचा हा मसुदा जेव्हा सूचनांसाठी सगळ्यांसमोर येईल तेव्हा त्यावर लोकांनी आपली मतं नोंदवणं खूप महत्त्वाचं ठरू शकतं. या सगळ्या बदलांमुळे महाराष्ट्राच्या विकासाचं चित्र नेमकं कसं बदलणार आहे हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरेल. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.